नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळच्या 7:15 वाजले त्या. आणि आज जरा उठायला मला उशीरच झाला आहे. आत्ताशी माझी आंघोळ झाली. तब्येत बरी नव्हती त्यामुळे मला बराच उशीर झाला आज उठायला. इकडं सकाळ सकाळ सगळेजण शेकोटी केली, ते शेकत बसले. ते आज रविवार, पोरांना पण शाळेला सुट्टी आहे. चला आता घरातल्या कामाला सुरुवात करते. पहिल्यांदा घरात सगळे स्वच्छ झाडून घेते. भांडी रात्रीच घासून ठेवलेली होती. भांडी घासून ठेवलेली होती. घर झाडून घेते सगळी आणि मगच सुरुवात करते स्वयंपाकाला. हे तर आता रानातनं ताजी वांगी आणली ती तोडून. आता वांग्याचं काठ काढते आणि वांग्याची भाजी करून घेते. पातळ भाजी करायची वांग्याची. वांगे काटे काढून चिरून घेतले ती. मी तर आता कढईमध्ये भाजीसाठी फोडणी देऊन घेतली. आता वांगे टाकून घेतले. टाकून सगळे व्यवस्थित घेऊन घेतले. आता गरम केलेलं पाणी टाकते, मीठ टाकते. वांग शिजलं की त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकते. चला आता कणिक मळून घेते. आणि आज रविवार सकाळ सकाळ आज इथं आमच्यात एक पावाला येतो, त्याच्याकडनं बऱ्याच प्रकारचे घेतले. काय काय गोल पाव घेतलं, तर असं टोस्ट घेतलं, तर खारी घेतली. आणि आमच्या मामालाही आपण जे वडापावला आणतो ते वडापाव आवडतात, ते पण घेतले. तर चला आता चहा ठेवते आणि मगच कणिक मळून घेते. इथं चहा ठेवला आहे आणि मी आता कणिक पण घेतली मळून. चला आता चपात्या करून घेते. वांग्याची भाजी पण शिजली. एकदम मस्त अशी तरी आली वांग्याच्या भाजीला. चला आता शेंगदाण्याचं कूट टाकते आणि अजून 1 मिनटं असंच बारीक गॅसवर ठेवते. सगळी पोरं आता सकाळ सकाळी इथं चहा टोस्ट खायला बसले. ती आज सकाळपासून आजार असल्यामुळे मी घरीच आहे. सकाळी स्वयंपाक करून जेवण करून झोपली होती. आता वाजले तर दुपारच्या 3. आता आले ते भांडी घासायला. भांडी घासून घेते आता. आज रविवार सुट्टी. बाल्याचा अभ्यास करायला चालू आहे. बाल्या खरंच अभ्यास करतोय खरं. तू उगा खेळत बसलाय का नाही? मामा काय चालू आहे करायला? खराटा मामा. हां, झाडू. मामा आमचं प्रत्येक वेळेस घरीच करते ते झाडू, अंगण झाडायला नारळाच्या पानांचं. हे नारळाच्या अशा काड्या काढायची पहिल्यांदा सुरू आहे का नाही? काढायच्या पुन्हा बांधायचं नीटनेटका करून. पकडीनं बांधायचं ना परत तार बांधायचं, जुळवून तोडून नीटनेटका झाडा येतंय. चांगलं वाळलंय का नाही? पण ही ओल्याचं लय फास्ट येत असं का नाही? हो, भांडी घासून झाली ती सगळी. आता गव्हाचं दळण संपले. तर अजून मी आलो आता स्लॅपवर गहू काढायला. तर गहू काढून नेऊ खाली आणि गव्हाचं दळण करून घेऊ. कणकीत गहू खाली गेले तर त्यामुळे कॅरेटावर चढून काढावं लागते. ते काढ बाळा, नट येते काढायला. दळण करून घेतलं. 6 वाजल्या. लाईट पण आली. चला आता दळण दळायला होती. तर आता संध्याकाळचा स्वयंपाक करून घेते. भाकरी करायला लागली मी आता.